Hi, this is ZPPS Daudgaon. Today we are starting our daily activity, one day, one structure. We have taken the challenge of 100 days, 100 structures. So today is day 55. आजचा आपला 55वा दिवस आहे आणि आज आपण शिकणार आहोत मस्टचा वापर करून क्वेश्चन्स कसे तयार करायचे. बघा, मस्टचे आपण फॉर्मल सेंटेन्स बघितले, मस्टचे आपण निगेटिव्ह सेंटेन्स बघितले आणि मस्टचे आता आपल्याला क्वेश्चन्स बघायचे आहेत. यस नो टाईप क्वेश्चन्स. त्याला कोणते क्वेश्चन म्हणतात? यस नो टाईप क्वेश्चन. यस नो टाईप क्वेश्चन्स म्हणजे याचं उत्तर यस किंवा नो येतं, हो किंवा नाही. बघा, याचं स्ट्रक्चर असं असणार आहे, मस्ट प्लस यस प्लस V1 प्लस ओ. मस्ट इथं लिहिलेलं यस तुम्हाला माहिती आहे. तुमच्यापैकी कोण उभं राहून सांगेल सब्जेक्ट्स? हां सांगा, सब्जेक्ट सांगा. I, we, they, you, he, she, it, now. व्ही नाही म्हणायचं त्याला, वला वेलांटी व्ही. ओके, हां चला. आता इथं वर्ब आपण वेगवेगळे वापरले, चेंज केलेले. बघा, वेकअप उठणे, क्लीन साफ करणे किंवा स्वच्छ करणे, गो जाणे, हेल्प मदत करणे, स्टडी अभ्यास करणे, कुक स्वयंपाक करणे आणि स्वीप म्हणजे झाडणे. त्याचा उपयोग आपल्याला आता करायचा आहे. बघा, पहिलं वाक्य आहे, मला उद्या लवकर उठावे लागेल का? मला उद्या लवकर उठावे लागेल का? कसं वाक्य तयार होईल ते? मस्ट आय वेकअप अर्ली टुमारो. मस्ट आय वेकअप अर्ली टुमारो. कोण सांगतं मग? तिला उद्या लवकर उठावं लागेल का? तिला उद्या लवकर उठावं लागेल का? सांगा. Must she wake up early टुमारो. शाबास. सांगा बरं, शिवराजला उद्या लवकर उठावं लागेल का? उद्या परीक्षा आहे, उद्या शिवराजला उद्या लवकर उठावं लागेल का? सांगा. Must Shivraj wake up early tomorrow? आता कोण सांगेल उद्या ईश्वरीला उशिरा उठावं लागेल का? आता अर्लीच्या जागेवर कोणता शब्द येईल मग? लेट. उशिरा. उद्या ईश्वरीला उशिरा उठावं लागेल का? कोण सांगत? शिवराज. Must Ishwari wake up late tomorrow? उद्या ईश्वरीला उशिरा उठावं लागेल का? आता क्लीनचा उपयोग करून आपण वाक्य करूया. आपल्याला वर्ग आज साफ करावा लागेल का? आता उद्या नाही, आज. आपल्याला आज वर्ग साफ करावा लागेल का? सांगा. Must we clean द क्लासरूम today? मस्ट वी क्लीन द क्लासरूम टुडे. आज आपल्याला वर्ग साफ करावा लागेल का? ठीक आहे, सांगा बरं. आज पूजाला वर्ग साफ करावा लागेल का? सांगा. Must Pooja clean the classroom today? मस्ट पूजा क्लीन द क्लासरूम टुडे. पूजाला आज वर्ग साफ करावा लागेल का? चला पुढे जाऊया. गो. चला. तुला परभणीला जावं लागेल का? तुला परभणीला जावं लागेल का? सांगा. Must we go to Parbhani? तुला. Must you go to Parbhani? मस्ट यू गो टू परभणी. तुला उद्या परभणीला जावं लागेल का? कोण सांगेल? कोण सांगेल? इकडं. बरोबर आहे, सांग. Must you go to Parbhani tomorrow? मस्ट यू गो टू परभणी टुमारो. चला आता हेल्प घेऊया आपण. त्यांना रवीची मदत करावी लागेल का? त्यांना रवीची मदत करावी लागेल का? सांगा. Must they help Ravi? मस्ट दे हेल्प रवी. चला पुढे जाऊया. आता स्टडी घेऊया आपण. तिला परीक्षेसाठी अभ्यास करावा लागेल का? तिला परीक्षेसाठी अभ्यास करावा लागेल का? इकडं चला.
साक्षी दीदी सांगा, तिला परीक्षेसाठी अभ्यास करावा लागेल का? शी हा सांगा. मस्ट शी स्टडी स्टडी फॉर फॉर टेस्ट. टेस्ट. पुन्हा एकदा सांगा तुम्ही. मस्ट शी स्टडी फॉर द टेस्ट. मस्ट शी स्टडी फॉर द टेस्ट. आता सांगा बरं, वेदिकाला स्वयंपाक बनवावा लागेल का? किंवा वेदिकाला स्वयंपाक करावा लागेल का? सांगा अंश बेटा. मस्ट वेदिका कुक. शाबास, मस्ट वेदिका कुक. प्रियंकाला स्वयंपाक करावा लागेल का? सांगा तुम्ही. मस्ट प्रियंका कुक. सांगा. शिवराजला क्रिकेट खेळावं लागेल का? मस्ट शिवराज प्लेइंग क्रिकेट. प्ले क्रिकेट. पुन्हा एकदा सांगा. मस्ट शिवराज प्ले क्रिकेट. व्हेरी गुड. बघा किती छान सांगायले. सांगा बरं आता, श्रावणीला वर्ग झाडावा लागेल का? श्रावणीला वर्ग झाडावा लागेल का? सांगा. मस्ट श्रावणी स्वीप. मस्ट श्रावणी स्वीप द क्लासरूम. मस्ट श्रावणी स्वीप द क्लासरूम. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी एक मॉडेल ॲक्झलरीज आहे मस्ट, त्याचा वापर करून हे असे क्वेश्चन्स तयार करू शकतो. बघा आपण 55 म्हणजे 55 आपले स्ट्रक्चर झालेले आहेत आणि प्रत्येक स्ट्रक्चरचं तुम्ही रिव्हिजन देत चला. आपण एक कॉम्पिटिशन सुद्धा ठेवणार आहेत लवकरच, की ज्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या स्ट्रक्चर मराठीत विचारले जातील, तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगावे लागतील आणि इंग्लिशमध्ये विचारले तर मराठीत सांगावे लागतील. त्यासाठी तुम्ही प्रिपेअर राहा. आता आहे सॅटर्डे संडे तुम्ही छान रिव्हिजन द्या. आपले जे ग्रुप वर्क्स चालू आहेत, ग्रुपमध्ये जे काम चालू आहे, पेअर वर्क्स चालू आहे, पेअरमध्ये जे काम चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करा. इफ यू डू मोर अँड मोर प्रॅक्टिस यू विल बिकम मोर अँड मोर परफेक्ट. तुम्हाला जास्तीत जास्त सराव केल्यावर तुम्ही जास्तीत जास्त काय व्हाल? परफेक्ट व्हाल. ओके. So you should make 30 sentences using this structure. This is the homework for all of you. Thank you so much for watching our video. This is ZPPS Taudgaon. Thank you.